गुड इव्हनिंग स्टुडंट्स. लेक्चर 5चा जो व्हिडिओ आहे त्याच्यात काहीतरी मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळं तो काही व्यवस्थित दिसत नाही आहे. त्याच्यामुळं पुन्हा रेकॉर्डिंग करतो आहे हा व्हिडिओ. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज. बिल बँकेत डिस्काउंट करणं. अ बिल इज ड्रॉन फॉर अ पर्टिक्युलर टर्म. विशिष्ट कालावधीसाठी बिल ड्रॉ केलं जातं. अँड द ॲक्सेप्टर पेज द अमाऊंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट. आणि देय तारखेला स्वीकृती देणारा ते बिलाचे पैसे देत असतो. ड्रॉवर ऑर होल्डर कॅन ऑब्टेन पेमेंट फ्रॉम बँक बिफोर इट्स ड्यू डेट बाय डिस्काउंटिंग द बिल. ड्रॉवरने अनेक लोकांना उधारीने माल विकलेला असतो, त्यामुळे त्याला पैशाची गरज असते. मग तो बँकेला बिल विकून बँकेत बिल डिस्काउंट करून थोडक्यात अगोदरच पैसे मिळू शकतो देय तारखेच्या अगोदर. डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल इन टू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू. डिस्काउंट ही अशी एक डिव्हाइस आहे की त्यामुळं त्या बिलाचं रूपांतर पैशामध्ये होतं, मूल्यात होतं, पैशात. अ बिल कॅन बी जनरली डिस्काउंटेड विथ द बँक व्हेअर द ड्रॉवर हॅज ॲन अकाउंट. ड्रॉवरच्या ज्या बँकेत अकाउंट आहे त्या ठिकाणी तो ते बिल डिस्काउंट करत असतो. बँक डिडक्ट सर्टन अमाऊंट ऑफ बिल फॉर द सर्व्हिसेस रेंडर्ड विच इज नोन ॲज डिस्काउंटिंग चार्जेस. बँक ही जी सेवा देत असते अगोदर बिलाचे पैसे, त्याबद्दल बँक काही डिस्काउंट चार्जेस करत असते, त्याला डिस्काउंट चार्जेस म्हटले. डिस्काउंट बिईंग ॲन एक्सपेन्सेस फॉर ड्रॉवरच्या दृष्टीने हा खर्च असतो. इज डेबिटेड इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. म्हणून त्याच्या अकाउंटला ते डेबिट दिलं जातं. पहा, ते दिले येतात त्यामध्ये सेलर किंवा क्रेडिटर सेल्स द गुड्स ऑन क्रेडिट. उधारीने माल विकला. बायर ऑर डेटर त्यांनी खरेदी केला. त्यानंतर ड्रॉवरने बिल काढलं. ड्रॉज द बिल ड्रॉईवरती. मग हे ड्रॉईवरने ॲक्सेप्टर म्हणजे त्यांनी सही केली का तो ॲक्सेप्टर बनतो, त्याला ॲक्सेप्टर म्हणतात. आणि परत ते होल्डर म्हणजे ज्याचं बिल काढलेलं आहे, ज्यांनी बिल काढलं त्याच्याकडं पाठवलं जातं किंवा पीईकडं. मग हा होल्डर काय करतो, याला पैशाची गरज असते, बँकेत बिल डिस्काउंट करतो, मग त्याला पैसे मिळतात होल्डरला. म्हणून इथे कॅश रिसिप्ट लिहिलं बँकेतून कॅश मिळाली. आणि डिस्काउंट द बिल विथ द बँक. आणि नंतर मग बँक काय करते, मुदत संपल्यानंतर ड्यू डेट संपल्यानंतर प्रेझेंट द बिल ऑन ड्यू डेट. हा जो स्वीकृती देणार आहे त्याला देय तारखेला पैसे भरायला सांगते, बिल सादर करते आणि मग हा पैसे बँकेत भरतो, रिसिव्ड कॅश. इथे काही छोटे छोटे डिस्काउंट कसं काढायचं हे समजून दिलं आहे उदाहरणामध्ये. पहा, राहुल ड्रॉज अ बिल ऑन अतुल फॉर 15,000. राहुलने बिल काढलं अतुलवर 15,000. राहुल हा ड्रॉवर आणि हा ड्रॉ बी अतुल. ऑन 1 एप्रिल 19 पेबल आफ्टर 4 months 4 महिन्याचं. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस. खालील परिस्थितीत डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट केलं पहा. द बिल हॅज बीन डिस्काउंटेड ॲट 10% पर ॲनम ऑन 1 एप्रिल 19. 10% डिस्काउंट कसं केलं पहा. इथं फॉर्म्युला दिलं आहे, डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय अनएक्सपायर्ड मंथ्स डिवायडेड 12. 12 महिन्यांनी त्याला भागलेले. 15,000चं बिल आहे, 10% म्हणून 10चे 100 केले आणि 4 महिन्याचं आहे ना, दिले 4 months म्हणून 4/12 केलं. 10% म्हणजे 1500 राहतील. 4 × 4 4 × 12. 1500ला 3ने भागल्यावर इथे 500. इथे लक्षात ठेवायचं, द बिल इज विथ द बँक फॉर 4 months. आता दुसरी केसमध्ये पहा, द बिल हॅज बीन डिस्काउंटेड ॲट 10% पर ॲनम ऑन 1 जून 19. इथे एप्रिलला होतं, आता 1 जूनला. इथे लक्षात ठेवायचं, एप्रिल आणि मे, जूनची सुरुवात आहे म्हणून जून नाही धरायचं, एप्रिल आणि मे 2 महिन्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हेच सूत्र परत एकदा पहा. इथं 15,000 घेतले, 10चे 100 आणि इथे 2/12 घ्यायचे. कळले का 2/12 का, एप्रिल आणि मेचे. मग याचं 10% 1500 येईल. 2 × 1500ला 6ने भागल्यानंतर 250 येतं. इथे लक्षात ठेवायचं, द बिल इज विथ द बँक फॉर 2 months ओनली. त्यानंतर दुसरं पण उदाहरण समजून दिलं दिवसांचं कॅल्क्युलेशनचं पहा. शिवम ड्रॉज अ बिल ऑन गणेश फॉर 21,900. 21,900चं बिल काढलं. ऑन 15 May 19 फॉर 60 days 60 दिवसाचं. ही डिस्काउंट द बिल
ऑन द सेम डे विथ हिज बँक ॲट 8% पर ॲनम. टक्केवारी आता 8%. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. तर डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. मग असं सूत्र टाकायचं. डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय अनएक्सपायर्ड डेज डिवायडेड बाय 365. आता दिवस आहे ना, म्हणून वर्षाचे एकूण दिवस घेतले 365. मग महिने होते म्हणून 12 मागलं होतं. पहा मग इथं अमाऊंट ऑफ बिल दिलेले 21,900 मल्टिप्लाय 8% म्हणून 8/100 याला गुणिले परत मल्टिप्लाय 60 सांगितलेले 60 दिवस म्हणून 60 डिवायडेड बाय 365. याचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं 288. आपल्याला सगळ्यात कॅल्क्युलेशन करता येईल. पहा इथं समजून दिलं आहे मी. 21,900 8/100 आणि 60/365 केले. अगोदर 365ने भागलं पाहिजे रकमेला. हे बघ 365ला 6ने भागलं. 365ला जर गुणलं तर 21,90 येतं आणि 1 0 वरला मग इथे 0 देऊन टाकला. म्हणजे हे 21,900 कट झाले, इथे 60 आले. 365 एका 365 ही कट झाली. आता फक्त राहिलं इथं 60 आले. बघा इथं ठेवले 60 8/100 तसेच घेतले आणि गुणिले इथं 60 तसेच ही राहिली. ही कट झाली. मग यातलं 1 0 कट केलं, यातलं 1 0 केलं. 8 × 48 झाले आणि इथं 10 येतील आणि इथं 60 येतील. 48 इथं 10 घेतले आणि इथं हे 60 आहे. आता हा 0 कट करून टाकू आपण. म्हणजे 48 गुणिले 6 करायचं. 48 गुणिले 6 केलं तर बरोबर येतं 288. 288 समजले कॅल्क्युलेशन. पहा दुसरं एक उदाहरण दिलं आणखी. पंकज ड्रॉज अ बिल ऑन संजय फॉर ₹25,620 ऑन 1 मार्च 2020 फॉर 90 days. आता 90 दिवस आहे. ही डिस्काउंट द बिल ऑन द सेम डे विथ हिज बँक ॲट 10% पर ॲनम. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. मग असंच फॉर्म्युला. डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय अनएक्सपायर्ड डेज डिवाइड बाय 366. आता हे 2020 लीप वर्ष असल्यामुळे इथं वर्षाचे दिवस 366 घेतलेले देण्यात ठेवायचं. पहा हे अमाऊंट ऑफ बिल दिलेले 25,620 10%. आता 10/100 गुणिले 90 दिवस आहे. 90 भागिले 366 चं उत्तर येतं 630. आता हे 630 कसे आले हे समजून घ्या. पहा इथे घेतले 25,620 गुणिले 10/100 गुणिले 90 भागिले 366. अगोदर काय केले पहा, हे 10% म्हणजे यातलं 1 पॉईंट जातं बरोबर. म्हणजे 25,62 राहतील. म्हणजे याचा विषय कट झाला. हे पाहिजे 25,62 गुणिले आता हे राहिले 90 भागिले 366. आता हे 366ने या रकमेला भागलं पहा 2562ला. 366 7ने जर गुणलं 366ला तर बरोबर येतं 2562. हे झालं म्हणजे 7 बरोबर. मग 90ला 7ने गुणायचं आले 630 दिले समजून. आता जर्नल एंट्री समजून घ्या. ड्रॉवर डिस्काउंट द बिल विथ द बँक. ड्रॉवरने बिल डिस्काउंट केलं पहा. बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिझल्ट अकाउंट. या ठिकाणी पैसे मिळाले बँकेकडून म्हणून डेबिट व्हॉट कम्स नियमानुसार. डिस्काउंट हा एक्सपेन्सेसची तोटा आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट एक्सपेन्सेसला असं डिस्काउंट हा तोटा असतो ड्रॉवरला म्हणून त्याला डेबिट दिलं आणि टू बिल्स रिझल्ट अकाउंट. त्यानंतर ड्रॉवीच्या पुस्तकात एंट्री होणार नाही पहा. ड्रॉवीच्या पुस्तकात एंट्री होणार नाही कारण त्या ठिकाणी व्यवहार कोणाचा झालेला आहे लक्ष द्या. समजा एने बीवर बिल काढलं, बीने स्वीकृती दिली, याच्याकडे दिली, याने बँकेत डिस्काउंट केलं बिल बरोबर आहे. व्यवहार कोणाचा झाला आणि बँकेत झाला. याचं ड्रॉवीचं काही संबंध नाही म्हणून मी इथे लिहिलं पहा देअर विल बी नो एंट्री बिकॉज ड्रॉवी इज नॉट अ पार्टी टू द ट्रान्झॅक्शन. दुसरं डिस्काउंटेड द बिल ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. 10 तारखेला समजा ऑनर्ड झाला. आता इथे एंट्री होणार नाही का कारण अगोदरच पैसे घेऊन बसले ना. याचं काम राहील ड्रॉईचं फक्त बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. त्यानंतर डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर्ड झाल्यानंतर लक्षात ठेवायचं ड्रॉवी जबाबदारी ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट.
आणि याची एंट्री पहा, दिस बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. आणि त्यानंतर डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक, हीच एंट्री ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट याच्यातच नोटिंग चार्जची रक्कम टाकायची. आणि इकडं मात्र सेपरेट आहे पहा, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. एंट्री लक्षात ठेवायची आपल्या. त्यानंतर आता एक उदाहरणाने समजून दिले पहा. अजिंक्य ओज ₹45,000 टू अश्विन. अजिंक्य देणं लागतो 45,000 कोणाला? अश्विनला. इथं ध्यानात ठेवायचं अश्विन ड्रॉवर आहे आणि देणं लागणार हा ड्रॉवी. ऑन 12 जुलै 19 अश्विन रिसिव्ड अ क्रॉस चेक. 12 जुलै 19ला अश्विनला क्रॉस चेक मिळाला बा ऑफ ₹15,000. 45,000पैकी किती मिळाले? 15,000. म्हणजे किती राहिले फक्त आता? 30,000 फ्रॉम अजिंक्य. अँड फॉर द बॅलन्स म्हणजे राहिलेले पैसे 45मधून 15 गेले, राहिलेले 30,000. अजिंक्य ॲक्सेप्टेड बिल. अजिंक्यने बिल स्वीकारलं फॉर 3 months. अश्विन गॉट द बिल डिस्काउंटेड विथ हिज बँक ॲट 15% पर ॲनम. अश्विनने बँकेत डिस्काउंट केलं 15%. ऑन द सेम डे, त्याच तारखेला, गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अश्विन अँड अजिंक्य फॉर द फॉलोइंग केसेस. दोघांच्या पुस्तकात जर्नल एंट्री विचारलेल्या खालील परिस्थितीमध्ये पहिलं दिले बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ऑनर्ड झाल्यानंतर पहा मागाची एंट्री फक्त रक्कम याच्यात पहा. बँक अकाउंट डेबिट इथं 15,000 क्रॉस चेकनी मिळाले म्हणून इथं बँक शब्द लिहिलेला आहे. बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट 30,000, ही ही एंट्री बिल ॲक्सेप्टची टू अजिंक्यज अकाउंट, ही जी टोटल करायची ही इन 45,000. बिईंग चेक रिसिव्ड अँड फॉर बॅलन्स बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. त्यानंतर आता दुसरी एंट्री पहा, बिल डिस्काउंट केलं बँकेमध्ये, बरोबर आहे. डिस्काउंट केल्यानंतर पहा बँक अकाउंट डेबिट. डिस्काउंट केलं की एंट्री पाठ पाहिजे, मगच घेतलेली आपण. बँक अकाउंट डेबिट 28,875, डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,125 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 30,000. बिंग अजिंक्यज ॲक्सेप्ट डिस्काउंटेड विथ द बँक. आता डिस्काउंट कसं काढलं समजून घ्या. 30,000 आहे, बरोबर. समजून घ्या इथे पहा 30,000 आहे. हां, आणि 15% ना, 15/100 आणि 3 महिन्याचे आहे, 3/12, बरोबर आहे. हे 0 कट केले 2, हे 2 0 कट केले. 3 1 3 3 चौक 12, 4 7 28, 2 उरले 4 25, 75 गुणिले 15. हे पहा 75 गुणिले 15 केलं तर येतं 1125. 30,000तून किती वजा करायचे? 1125. तर वजाबाकी केली तर बरोबर येईल 28,875. हे बाय डिस्काउंट. त्यानंतर आता ए स्थितीमध्ये बिल ऑनर्ड ऑन ड्यू. बिल ऑनर्ड झालं रे, आधीच पैसे घेऊन ठेवले, आता इथं नो एंट्री ड्रॉवरच्या पुस्तकात. त्यानंतर बी केसमध्ये पहा बिल डिसऑनर्ड झाल्यानंतर अजिंक्य जबाबदारी. अजिंक्य अकाउंट डेबिट 30,000 टू बँक अकाउंट 30,000. आता सी केसमध्ये बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट अँड नोटिंग चार्जेस ₹300 पेड बाय बँक. बिल डिसऑनर्ड झालं, नोटिंग चार्जेस पैसे बँकेने भरले सध्या. मग पहा हीच एंट्री फक्त रक्कम याच्यात टाकून द्यायची. अजिंक्य अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, हे बाई 30,300 30,300 नोटिंग चार्जेसची रक्कम याच्यात टाकली. हे झालं ड्रॉवरच्या पुस्तकातली एंट्री इन द बुक्स ऑफ अश्विन जर्नल. आता इन द बुक्स ऑफ अजिंक्य जर्नल पाहिजे आपल्याला. पहा पहिली एंट्री, अश्विन अकाउंट डेबिट 45,000 टू बँक अकाउंट 15,000, 15,000 चेकने दिली तेव्हा, अँड टू बिल्स पेबल 30,000. त्यानंतर दुसरी ए केसमध्ये पहा बिल ऑनर्ड झाल्यानंतर याला पैसे द्यायचे असतात. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट 30,000. बिईंग आवर ॲक्सेप्टन्स ऑनर्ड शब्द पाहिजे हे करून टाका, डिस ऑनर्ड ऑन ड्यू डेट. त्यानंतर बी केसमध्ये पहा डिसऑनर्ड झालं. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू अश्विन अकाउंट 30,000. आणि सी केसमध्ये नोटिंग चार्जेसचे पहा बिल्स पेबल अकाउंट डेबिट 30,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 300 टू अश्विन्स अकाउंट 30,300. अशा पद्धतीने दोन्ही पुस्तकात तुम्हाला एंट्री करता आल्या पाहिजे. उद्या आपण 2-3 वेळा हा व्हिडिओ पहा. बिल
रिटेन झाल्यानंतर काय बदल होतो, डिस्काउंट केल्यानंतर, डिसऑनर झाल्यानंतर, हे तुमची एंट्री 4-5 वेळा पाहिलं, लिहून काढलं का पाठ होतात ते एंट्री. उद्या आपण एंडोर्समेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज समजून घेऊ.